आज आपण इयत्ता 8वीचा सराव संच 15.2 सोडवणार आहोत. आपला पहिला प्रश्न आहे, एका समभुज चौकोनाच्या दोन कर्णांची लांबी 15 सेमी व 24 सेमी आहे, तर त्याचे क्षेत्रफळ काढा. समभुज चौकोनाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे 1/2 गुणिले कर्णांच्या लांबीचा गुणाकार. दोन्ही कर्णांची लांबी आपल्याला दिली आहे. एका कर्णाची लांबी आहे 15 सेंटीमीटर व एका कर्णाची लांबी आहे 24 सेंटीमीटर. आपण आधी समभुज चौकोनाच्या क्षेत्रफळाचं सूत्र लिहिणार आहोत. समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले कर्णांच्या लांबीचा गुणाकार. या सूत्रामध्ये आपल्याला किमती टाकायच्या आहेत. 1/2 गुणिले पहिला कर्ण 15 सेंटीमीटर गुणिले दुसरा कर्ण 24 सेंटीमीटरचा. आता इथे आपल्याला संक्षिप्त रूप देता येईल. b1 b, b1 b, b2 4. आता इथे राहिले 15 गुणिले 12. 15 गुणिले 12 बरोबर 180. याला एकक येईल चौरस सेंटीमीटर. 180 चौरस सेंटीमीटर. समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ आले आपले 180 चौरस सेंटीमीटर. म्हणून लिहिणार आपण इथं समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर 180 चौरस सेंटीमीटर. दुसरा प्रश्न, एका समभुज चौकोनाच्या दोन कर्णांची लांबी अनुक्रमे 16.5 सेंटीमीटर व 14.2 सेंटीमीटर आहे, तर त्या चौकोनाचे क्षेत्रफळ काढा. आधी समभुज चौकोनाच्या क्षेत्रफळाचं सूत्र लिहूया. समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले कर्णांच्या लांबीचा गुणाकार. आता याच्यात आपण किमती टाकूया. 1/2 गुणिले पहिल्या कर्णाची लांबी 16.5 सेंटीमीटर गुणिले दुसऱ्या कर्णाची लांबी 14.2 सेंटीमीटर बरोबर. आता इथे पुन्हा आपण संक्षिप्त रूप देऊया. b1 b, b7 14 दशांश चिन्ह b1 b. आता वरती राहिले 16.5 गुणिले 7.1 यांचा गुणाकार येतो 117.15 चौरस सेंटीमीटर. आता दशांश चिन्हांच्या संख्या असलेला गुणाकार कसा करायचा ते आपण शिकलेलो आहोत. दशांश चिन्ह न मानता हा गुणाकार करायचा, म्हणजे 165 गुणिले 71 करायचे आणि गुणाकारात इकडून 1 आणि 2 दशांश चिन्ह, गुणाकारात 2 संख्या सोडून दशांश चिन्ह द्यायचं, कारण इथे दशांश चिन्हानंतर 2 संख्या आहेत. ही एक 5 एक संख्या आणि ही एक संख्या, या 2 संख्या आहेत. म्हणून गुणाकार केल्यावर 2 संख्या सोडून आपण इथे दशांश चिन्ह दिलं आहे. अशा प्रकारे दशांश चिन्हांचा गुणाकार करायचा. समभुज चौकोनाच्या क्षेत्रफळाला आपलं 117.15 चौरस सेंटीमीटर. समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर
117.15 चौरस सेंटीमीटर. तिसरं उदाहरण, एका समभुज चौकोनाची परिमिती 100 सेमी असून त्याच्या एका कर्णाची लांबी 48 सेमी आहे, तर त्या चौकोनाचे क्षेत्रफळ किती येईल? आता क्षेत्रफळ काढण्यासाठी आपल्याला दोन्ही कर्णांची लांबी पाहिजे असते. इथे आपल्याला एकाच कर्णाची लांबी दिलेली आहे. आता आपल्याला याची परिमिती दिली आहे. परिमिती म्हणजे सगळ्या बाजूच्या लांबींची बेरीज. यावरून आपल्याला एक बाजू काढता येईल आणि एक बाजू काढली की आपल्याला या कर्णाची लांबी काढता येईल. कारण इथे पहा, या दोन कर्णांना समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात, म्हणजे इथे होतो काटकोन. आणि या काटकोन त्रिकोणात मग आपल्याला या एका बाजूची लांबी समजली तर एका कर्णाची लांबी आपल्याला दिली आहे, इथपर्यंतची लांबी आपल्याला काढता येईल. या एका कर्णाच्या अर्ध्या बाजूची लांबी काढता येईल आणि नंतर या बाजूची म्हणजेच या काटकोन त्रिकोणातील एका बाजूची लांबी सुद्धा आपल्याला काढता येईल. आणि या इथपर्यंत बाजूची लांबी मिळाली की पूर्ण कर्णाची लांबी आपल्याला काढता येईल, कारण हा एम मध्ये हे कर्ण परस्परांना दुभागतात, म्हणजे हे अर्धे अर्धे झालेले आहेत. मग दोन्ही कर्णाची लांबी मिळाली की आपल्याला त्याचं क्षेत्रफळ काढता येईल. म्हणून आधी आपण एका बाजूची लांबी काढूया. त्यासाठी आपल्याला परिमितीचं सूत्र लिहावं लागेल. समभुज चौकोनाची परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू. समभुज चौकोनाची परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू. आता इथे पहा, आपल्याला परिमिती दिली आहे 100, म्हणून 100 बरोबर 4 गुणिले बाजू. बाजू आपल्याला काढायची आहे. आता 100/4 बरोबर बाजू. इकडे राहील फक्त बाजू. हे 4 आपण इकडे घेतले. इथे भाग देऊया. 4 1 4, 4 2 8, 4 24, इथे झाले 25. 25 बरोबर बाजू. आपल्याला या ए बी या बाजूची लांबी किती भेटली आहे? बाजू ए बी बरोबर 25 सेंटीमीटर. या सगळ्या बाजूंची लांबी सारखी असते. आपण एका बाजूची लांबी लिहून घेतली 25 सेंटीमीटर. आता या समभुज चौकोनातील एका कर्णाची लांबी आपल्याला दिली. ए सी या कर्णाची आपण लांबी मानू 48 सेंटीमीटर आपल्याला दिली. मग आपल्याला ए एम पर्यंत लांबी पाहिजे. आता हे कर्ण परस्परांना दुभागतात, म्हणजे दोन सारखे सारखे भाग होतात एम मध्ये याचे. म्हणजेच ए एम ही बाजू या कर्णाच्या निम्मी असेल. म्हणजेच या कर्णाचा निम्मा भाग केला की आपल्याला ए एम बाजूची लांबी भेटेल. म्हणून आपण लिहूया, समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात, म्हणून लांबी ए एम ही ए एम बरोबर 1/2 ए सी. लांबी ए सी. ए सी या बाजूची ही ए एम ही अर्धी आहे, म्हणून आपण लिहिलं ए एम बरोबर 1/2 ए सी. म्हणून आता ए एम बाजू आपल्याला दिली 48, दिलेली नाही म्हणून आपण तशीच लिहून घेतली. ए एम बरोबर 1/2 ए सीची लांबी आपल्याला दिली किती? 48. आता बे 1 बे, बे 2 4, बे 4 8, 24 सेंटीमीटर. म्हणून लांबी ए एम बरोबर किती भेटली आपल्याला? 24 सेंटीमीटर. आता समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना लंब असतात, म्हणजेच हा एम हा कोन इथे काटकोन तयार होत आहे. म्हणजेच आता आपल्याला या ए बी बाजूची लांबी पण माहिती आहे. या ए बी बाजूची लांबी आहे 25 सेंटीमीटर. ए एम बाजूची लांबी आपण आता काढली 24 सेंटीमीटर. आणि आपल्याला बी एम बाजूची लांबी यावरून काढता येईल. आणि बी एमची काढली की बी डी या बाजूची पूर्ण बाजूची लांबी या कर्णाची आपल्याला मिळेल. म्हणून आधी आपण या काटकोन त्रिकोणामध्ये या बी एम बाजूची लांबी काढूया.
म्हणून माप कोन ए एम बी हा कोन काटकोन आहे असं आपण लिहूया. बरोबर 90 अंशाचा आहे. याला आपण कारण लिहूया. समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना लंब असतात. समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना लंब असतात, म्हणून तो कोन 90 अंशाचा किंवा काटकोन आहे. आता या काटकोन त्रिकोणात पायथागोरसच्या प्रमेयानुसार मग कर्ण ए बी हा कर्ण आहे. या कर्णाचा वर्ग बरोबर एक बाजू आहे ए एम वर्ग अधिक दुसरी बाजूचा वर्ग. हे आहे पायथागोरसचं प्रमेय. दुसरी बाजू आहे आपली बी एम किंवा एम बी चा वर्ग. हे आहे पायथागोरसचा प्रमेय, म्हणून आपण इथे कारण लिहिणार पायथागोरसच्या प्रमेयानुसार. आता याच्यात आपण किमती टाकूया. ए बी बाजूची लांबी माहिती आपल्याला 25 सेंटीमीटर, म्हणून 25चा वर्ग बरोबर ए एम बाजूची लांबी माहिती आपल्याला 24 सेंटीमीटर, म्हणून 24चा वर्ग अधिक या बी एमची आपल्याला लांबी काढायची, म्हणून बी एमचा वर्ग. 25चा वर्ग 625 बरोबर 24चा वर्ग 576 अधिक लांबी बी एमचा वर्ग. 625 वजा 576 हे 576 इकडे अधिक होते, इकडे आल्यावर वजा होतील बरोबर. इथे राहिली फक्त लांबी बी एम चा वर्ग. 625 मधून 576 गेले, खाली राहिले 49 बरोबर बाजू बी एमचा वर्ग. 49चं वर्गमूळ 7 बरोबर बाजू बी एम, लांबी बी एम, म्हणजे बी एम लांबी आपल्याला मिळाली 7 सेंटीमीटर. आणि आपल्याला पाहिजे आहे बाजू बी एम 7 सेंटीमीटर, म्हणजे पूर्ण बी डी होईल 7 दुने 14 सेंटीमीटर, कारण इथे एम मध्ये या कर्णाचे 2 सारखे भाग झालेले आहेत. म्हणून आपण लिहूया लांबी पूर्ण आपल्याला पाहिजे बी डी बरोबर 7 गुणिले 2 बरोबर 14 सेंटीमीटर. आता आपल्याला काढायचं आहे समभुज चौकोनाचं क्षेत्रफळ. आपल्याला दोन्ही कर्णांची लांबी मिळाली आहे. एका कर्णाची लांबी आपल्याला उदाहरणात दिली 48 सेंटीमीटर. या दुसऱ्या बी डी कर्णाची लांबी आपण काढली आहे 14 सेंटीमीटर. आता आपण लिहूया समभुज चौकोनाच्या क्षेत्रफळाचं सूत्र. समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले कर्णांचा गुणाकार. बरोबर 1/2 गुणिले 48 पहिला कर्ण आणि दुसरा कर्ण आपण काढला 14 सेंटीमीटरचा. इथे बे 7 14. 48 गुणिले 7 बरोबर 336 चौरस सेंटीमीटर. म्हणजे समभुज चौकोनाचे क्षेत्रफळाला आपलं 336 चौरस सेंटीमीटर. आपण लिहून घेणार समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर 336 चौरस सेमी. चौथं उदाहरण.
एका समभुज चौकोनाचा कर्ण 30 सेंटीमीटर असून त्याचे क्षेत्रफळ 240 सेमी आहे, तर त्या चौकोनाची परिमिती काढा. आता परिमिती काढण्यासाठी आपल्याला बाजूची लांबी माहिती पाहिजे चौरसाच्या. इथे आपल्याला काय दिलंय, क्षेत्रफळ दिलंय आणि एका कर्णाची लांबी दिली आहे. आता या क्षेत्रफळावरून आपल्याला दुसऱ्या कर्णाची लांबी काढता येईल आणि या दोन्ही कर्णांची आपल्याला लांबी मिळाली की या अर्ध्या कर्णांच्या लांबीवरून आपल्याला या काटकोन त्रिकोणात दोन बाजूंची लांबी मिळेल आणि या कर्णाची म्हणजेच या चौकोनाच्या बाजूची लांबी आपल्याला काढता येईल आणि त्यावरून आपल्याला चौकोनाची परिमिती काढता येईल. म्हणून आधी आपण क्षेत्रफळाच्या सूत्रावरून दुसऱ्या कर्णाची लांबी मिळवली आहे. इथे आपण समभुज चौकोनाचे क्षेत्रफळाचं सूत्र लिहिलंय 1/2 गुणिले कर्णांचा गुणाकार. पहिला कर्ण BC गुणिले AC. आता क्षेत्रफळ आपल्याला दिलंय म्हणून लिहून घेतलंय गुणिले 1/2. पहिल्या कर्णाची लांबी दिली आपल्याला 30 सेंटीमीटर, दुसऱ्या कर्णाची दिली नाही म्हणून आहेत असं लिहून घेतलंय. आता 240 इथे ठेवले. हे 1/2 मधला छेदात 2 होता तो इकडे आल्यावर अंशात गेला. हे 30 वरती अंशात होते, इकडे आल्यावर छेदात गेले. इथे आपण संक्षिप्त रूप दिलंय 0 गेला 0 गेला 3 1 3 3 8 24 वरती राहिले 8 गुणिले 2 बरोबर 16. AC ची लांबी आपल्याला इथे 16 सेंटीमीटर मिळाली. आता इथे आपण एक नियम लिहिलाय, समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात. म्हणजेच या पूर्ण कर्णाची लांबी ही परस्परांना दुभागतात, म्हणजे या M मध्ये या कर्णांचे दोन सारखे भाग होतात. पूर्ण कर्णाची लांबी आणि BM ची लांबी अर्धी असते त्याच्या. म्हणून आपण लिहून घेतलंय हा पहिला कर्ण AM बरोबर 1/2 AC. पहिला कर्ण आहे AC आणि त्याची अर्धी बाजू आहे AM म्हणजेच 1/2 AC आणि दुसऱ्या कर्णाची अर्धी बाजू BM आणि पूर्ण कर्ण आहे BD. मग आपण दोन्ही कर्णांची अर्ध्या बाजू काढून घेतल्या. 16 ची अर्धी आली 8 सेंटीमीटर आणि 30 ची अर्धी आली 15 सेंटीमीटर. म्हणजेच आपण BM ची लांबी आपल्याला भेटली 15 सेंटीमीटर आणि AM ची लांबी भेटली 8 सेंटीमीटर. आता आपल्याला या काटकोन त्रिकोणामध्ये या कर्णाची लांबी काढायची, म्हणजेच या चौकोनाच्या बाजूची लांबी काढायची आहे. आता इथपर्यंत आपण कर्णाची अर्ध्या बाजू करून घेतल्या. नंतर आपण लिहिलंय की माप कोन AMB हा 90 अंशाचा आहे. कारण दिले आपण इथं समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना लंब असतात, म्हणजे तिथे काटकोन तयार होत आहे. आणि मग या काटकोन त्रिकोणात AMB या काटकोन त्रिकोणामध्ये पायथागोरसच्या प्रमेयानुसार कर्ण वर्ग बरोबर एक बाजू वर्ग अधिक दुसरी बाजू वर्ग. कर्ण आहे AB, पहिली बाजू आहे AM आणि दुसरी बाजू आहे BM. आता याच्यात किमती टाकल्यात आपण. कर्णाची लांबी माहिती नाही म्हणून AB ची बाजूची लांबी लिहून घेतली. AM ची बाजूची लांबी आपण काढली 8 सेंटीमीटर, त्याचा वर्ग केला. BM ची लांबी आपण 15 सेंटीमीटर काढली, त्याचा वर्ग केला. नंतर 8चा वर्ग 8 × 64, 15चा वर्ग 225, यांची बेरीज आली 289 आणि तो आहे 17चा वर्ग. म्हणजे AB बाजू आपल्याला मिळाली 17 सेंटीमीटर आणि एका बाजूची लांबी मिळाली, त्यावरून आपल्याला परिमिती काढता येते. म्हणून आपण खाली समभुज चौकोनाच्या परिमितीचं सूत्र लिहिलं 4 गुणिले बाजू. 4 गुणिले 17 सेंटीमीटर आपण बाजूची लांबी काढली. मग 17 चौक 68 सेंटीमीटर म्हणून आपल्या समभुज चौकोनाची परिमिती आली 68 सेंटीमीटर.